रामकृष्ण हरी. समाधी घेतली आळंदी भवते शोभे सिद्ध मांदी, सन्मुख उभा अजान वृक्ष देवदेती येथी साक्ष. कीर्तन गजरी नाम घोष चराचरी, ऐसा सोहळा ऐसा आनंद एका जनार्दनी नाही भे उनद. नुकताच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 727वा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये मोठ्या उत्साहानं भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला. गेल्या अनेक वर्षांपासून या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन या इंद्रायणीच्या तीरी करण्यात येतं. यावर्षी देखील माईर्स MIT शिक्षण समूह विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे हा 7 दिवसीय कार्यक्रम या पुण्यपावन भूमीमध्ये उत्साहानं पार पडला. या कार्यक्रमाचा विशेष भाग असलेला कीर्तनधारा हा कार्यक्रम आम्ही आपल्याकरता या विशेष मालिकेद्वारे सादर करीत आहोत. संत महिमा वर्णुकीती निर्जीव चालवली जड भिंती याचा अर्थ नेमका काय तो कळायचा असेल तर त्याकरता आत्मज्ञानाची आवश्यकता आहे. त्याचा अर्थ मुळी वेगळा आहे, तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न या भागातून करूयात. याचं सुंदर असं निरूपण सादर केलं आहे डॉक्टर हरिभक्तपरायण तुकाराम महाराज गरुड ठाकूर बुवा दैठणेकर यांनी. पाहुयात. हरी राम कृष्ण संत महिमा वर्णुकीती चालविली निर्जीव चालविली भिंती असं म्हटलेलं आहे. हे चरण अत्यंत महत्त्वाचं आहे की ज्याला आपण चमत्कार आहे या शब्दामध्ये घेतो, परंतु हा मुळीच चमत्कार नाही आहे. त्याच्या पाठीमागे एक महत्त्वाचा इतिहास आहे. चांगदेव महाराज महान योगी होते, सामर्थ्यशाली योगी होते आणि त्यांनी निसर्ग क्रमामध्ये एक घोटाळा सुरू केला. त्यांनी आपलं जीवन 1400 वर्षापर्यंत वाढवलं होतं. त्याचबरोबर अधिकतेने पुन्हा घोटाळा सुरू केला होता की काही समाधीतून उठल्याच्या नंतर काही जर मेलेले असतील तर त्यांनासुद्धा ते जिवंत करायला लागले होते. ज्ञानेश्वर माऊलींची जी भूमिका आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे की या निसर्ग क्रमामध्ये मृत्यू अत्यंत महत्त्वाचा आहे, अटळ आहे, मंगलमय आहे, व्हायलाच पाहिजे. मेल्याशिवाय हे जग सुंदर होत नाही. जग मरते म्हणून सुंदर आहे. म्हणून मी उदाहरण सांगत असतो. जर आपल्या वाडवडील घरामध्ये आहेत, बरं आहे, आजी आजोबा असली तरी अवघड आहे, पुन्हा पंजोबा पणजी असली तर अवघड आहे. त्याच्यावरचे जर म्हातारी एकाच घरात शिल्लक असते तर त्या घरात सुख शांती असती का? जर कोणी हात करून सांगायचं की त्या घरात शांती आहे. सुख नसतं, ते मेले म्हणून आपण सुखी आहोत. ते मरते, जग मरते म्हणून नवीन तयार होतं आणि नवीन तयार होतं म्हणून त्यात सौंदर्य असतं. जुनं सुंदर नसते. म्हातारी माणसं काही सुंदर नसतात. लहान लेकरू शेंबडं जरी असलं तरी सुंदर असतं.
कारण नवीनामध्ये सुंदर असतं. जर नवीन निर्माण व्हायचं असेल तर जुनं जाणं आवश्यक आहे. आणि चांगदेव महाराज जे करत होते तो घोटाळा करत होते. आणि ज्ञानदेवांना लक्षात आलं की हे सृष्टीचक्र आहे आणि हे सृष्टीचक्र तेव्हाच अबाधित राहील जेव्हा ते विधात्याच्या नियमाप्रमाणे चालेल. मग त्यांना आता समजून सांगायचं चांगदेव 1400 वर्षाचे आणि हे 14 वर्षाचे, चांगदेवांना सांगायचं तरी कसं आणि ते ऐकणार तरी कसं या पोरांचं. पण त्यांना समजून सांगणं जरुरी वाटलं माऊलींना. आणि मग त्यांनी युक्ती केली. चारही भावंडं ज्या ठिकाणी चांगदेव महाराज समाधीला बसले होते तिथून चालले होते. मुद्दामच आले. तर तिथे काही मुडदे आणून ठेवले होते लोकांनी. तर माऊलीने विचारले, बुवा हे कोण आहेत? तर म्हणले हे चांगदेव महाराज आहेत, मोठे योगी आहेत आणि हे समाधीला बसले. तर समाधीला बसले तर मग हे मेलेले लोक कशाला आणले? म्हणजे यांची समाधी उत्थान झाली म्हणजे त्यांची दृष्टी पडली तर याच्यातले लोक जिवंत होतात. मुक्ताबाईने निवृत्तीनाथाची आज्ञा घेतली आणि तिथलं एक कुत्रं उचललं. एकाने गुबगुबीत कुत्रं मेलं म्हणून ते आणलं होतं की कुठलं तर बरंच झालं. ते कुत्रं उचललं आणि त्या सर्व मुडद्यावरून फिरवलं. सगळे जागे उठले आणि निघून गेले. चांगदेव जेव्हा समाधीतून बाहेर आले तर त्यांना कोणी मेलेलं दिसलं नाही. म्हटले का कोणी मेलं नाही का? म्हणले बरेच मेले होते पण अशी लहान लेकरं आले होते आणि त्याने असं केलं. तर चांगदेव महाराजांमध्ये ईर्ष्या उत्पन्न झाली, मत्सर उत्पन्न झालं आणि त्यांना वाटलं की शक्ती तर आपल्यापेक्षा निश्चित मोठी आहे. आपल्याला योग साधना करावं लागते, समाधी घ्यावं लागते मग यांना उठवू शकतो. तिथं चालता चालता उठून नेले म्हणजे फार मोठे आहेत, आपण भेटायला जाणं गरजेचं आहे. परंतु अहंकार केला नव्हता. वाघाला अंकित केलं, वाघावर बसले. सापाला अंकित केलं, साप हातात घेतला आणि ज्ञानदेवांच्या भेटीला निघाले. सकाळचा प्रहार होता आणि माऊली आणि त्यांचे भावंडे एका भिंतीवर, इथे भिंत आपण दर्शन घेतो त्या भिंतीवर खांडोळ्यावर बसलेले होते. तोपर्यंत निरोप आला की चांगदेव महाराज भेटायला येणार आहेत, वाघावर बसलेले आहेत, सापाचा चाबूक हातात घेतलेला आहे वगैरे. तर माऊलीला वाटलं की आपल्याजवळ तर काही नाहीच आहे, वाघ कशात आला, काहीच नाही आहे. चालविली जड भिंती हा जो विषय आहे लक्षात घ्या, फार महत्त्वाचा विषय आहे. हा आत्मज्ञानी लोकांचा विषय आहे. आम्ही आत्मज्ञानापासून वंचित असल्यामुळं हा जो चमत्काराकडे आपण त्याला नेतो, परंतु हा मुळीच चमत्कार. त्या भिंतीतलं चैतन्य आणि ज्ञानदेवांचं चैतन्य त्यांच्यासाठी वेगळं नव्हतं. ते भिंत रूपामध्ये ज्ञानदेव होतं, विश्वरूपामध्ये ते होते. हे विश्वची माझे घर ऐशी मचिजांची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. त्याच्यामुळं भिंतही तेच होते आणि ज्ञानदेवही तेच होते. आपल्याला कळणारच नाही, आपल्याला कळणं शक्य नाही. जोपर्यंत आत्मज्ञानासाठी आपण प्रयत्न करणार नाही, आत्मज्ञान प्राप्त करणार नाही, तेव्हा या उलगडा होईल की ज्ञानदेवांनी भिंत कशी चालवली असेल. म्हणून एकच चैतन्य असल्यामुळं त्यांनी स्वतःच चालले म्हटलं तरी भिंतीच्या रूपामध्ये काही फरक पडला. रेड्याच्या मुखामधून स्वतःच बोललेले आहेत. रेड्या बोलला म्हणजे काय, ते स्वतःच रेड्याच्या मुखातून बोललेले आहेत. कारण रेड्याचं चैतन्य ज्ञानचं चैतन्य एक रूप होतं. आणि ते कशामुळे होतं? त्यांच्या आध्यात्मिक उंचीमुळे होतं, त्यांच्या अवतारामुळे होतं. तर म्हणून लक्षात घ्यायचं की मुळीच याला चमत्कार म्हणू नका. आम्हाला तोपर्यंत चमत्कार आहे जोपर्यंत आपण आत्मज्ञानी होत नाही. आत्मज्ञानी पुरुषासाठी हा मुळीच चमत्कार. तो म्हणणार ज्ञानदेव आणि ते भिंतीचं चैतन्य एकच आहे, ज्ञानदेवच चाललेले आहेत. अंगे ओढी एका शरीर, एका अभंगात अंगे ओढी म्हटली. अंगे ओढी याचा अर्थ स्वतःच त्या भिंत रूपामध्ये तेच होते, विश्वरूपामध्ये तेच होते, ज्ञानदेवांच्या रूपामध्ये तेच होते. त्याच्यामुळे त्यांना भिंत चालवणं अवघड नव्हतं. आणि म्हणून आपल्याला दिसतो चमत्कार, परंतु इथे त्यांच्या आध्यात्मिक अनुभूतीची ओळख लक्षात घ्यायची, आध्यात्मिक स्थितीची ओळख लक्षात घ्यायची, आध्यात्मिक सामर्थ्याची लक्षात ओळख घ्यायची की त्यांच्याजवळ एवढं मोठं सामर्थ्य होतं म्हणून ती भिंत त्यांच्यामुळे सहज चालली. आणि त्यांना एकच कारण होतं आणि ते कारण असं होतं की चांगदेव महाराज सृष्टी नियम मोडत होते आणि माऊलीला ते मुळीच मान्य नव्हतं की सृष्टी नियम चालतील तर आपलं जीवन चालणार आहे. म्हणून माऊलीने जी समाधी घेतली, चांगदेवाच्या समोर समाधी घेतली आणि सांगितलं की माझ्या जीवनाची जी काही ती कर्तव्यता होती, ज्या कारणाने मी आलो होतो ते आता पूर्ण झालं. मी या सृष्टीमध्ये माझ्या देहाचा व्यत्यय ठेवणार नाही.
मी देह जर इथे ठेवला या सृष्टीच्या मध्ये तर त्याचा व्यत्यय निर्माण होतो, त्याला खायला लागते, प्यायला लागते, अनेक गोष्टी लागतात. म्हणून माऊलीने संजीवन समाधी घेतली आणि तिथे हरिनामामध्ये स्थिर झाले. आणि आज त्यांच्या कृपेनेच आपल्याला ही शक्ती आहे, बोलायची जी शक्ती आहे त्यांच्यामुळेच आहे. ते आज आहे, ते शक्ती प्रदान करत आहेत. म्हणून लक्षात घ्यायचं की चालविली भिंती किंवा रेड्यामुखेरी वेद बोललेले ह्या ज्या गोष्टी आहेत हे मुळीच चमत्कार नाहीत, त्यांच्या आध्यात्मिक सामर्थ्याचा आविष्कार आहे. म्हणून घोटाळा करून घेऊ नका एवढीच मला विनंती आहे. ना ते या चमत्काराबद्दल काय काय लोक बोलत असतील आणि आम्ही महाराज लोक काय सांगत असो, काही सांगता येत नाही. तो चमत्कार यासाठी केला, या विश्वरचनेमध्ये जे सृष्टीचं चक्र आहे ते सृष्टीचं चक्र अबाधित केव्हा राहतं. जीवन आल्याच्या नंतर इथं नष्ट झालंच पाहिजे, हा मृत्यूलोक आहे, मेलंच पाहिजे आणि दुसरंच जीवन निर्माण झालंच पाहिजे. आणि त्याच्यात जर घोटाळा झाला तर फार मोठा घोटाळा आहे. म्हणून चांगदेवाला शिकवायचं होतं की तुम्ही आहात, मोठे आहात, योगी आहात, तुमचं सामर्थ्य मोठं आहे, परंतु तुम्ही सृष्टीचक्रामध्ये घोटाळा करता आहात. आणि मग शरणागती स्वीकारलेलीच आहे चांगदेवाने. शरणागती स्वीकारली म्हणजे ज्ञानदेवांचे विचार, ज्ञानदेवाची भूमिका स्वीकारली. विठोबा रखुमाई त्यांचं ध्येय होतं जडमुड उद्धरले. मुडामध्ये आपण सर्वच आहेत, महाराज असेच सगळे जे आहेत आपण मूढ आहेत. जेव्हा आपण संसाराला सत्य मानतो, असत्याला सत्य जेव्हा मानतो तेव्हा आपण मूढ म्हणजे अज्ञानी म्हटले जाते. आपण अज्ञानामध्ये जीवन जगतो आणि आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलीचा अवतार आहे. आणि ज्ञानेश्वरी मी नेहमी सांगत असतो की आळंदी इथे आल्याच्या नंतर फक्त 2 गोष्टीसाठी लक्षात ठेवा. एक पहिली गोष्ट आहे, माऊलीच्या समाधीला अत्यंत प्रेमाने लेकरू म्हणून माऊलीच्या समाधीकडे जा, रडत रडत जा आणि दर्शन घ्या, भाव व्यक्त करा माऊलीच्या समाधीसमोर. आणि दुसरं, इथून काही नेऊ नका, फक्त ज्ञानेश्वरी न्या. ज्ञानेश्वरीचा बोध तुम्हाला. म्हणून आपण जे प्रसाद नेतो हे प्रसाद काही खरे नाही. मुरमुरीने नेऊ नका, लहान नेऊ नका, ज्ञानेश्वरी न्या. ज्ञानेश्वरी लोकांना वाटा, ज्ञानेश्वरी वाचायला लावा, मुलांना वाचायला लावा, घरातल्या पोरांना वाचायला लावा. हे खरं तुमचं खरा प्रसाद तुम्ही घेऊन गेले. नाही तर मुरमुरे नेले का नाही नेले काय फरक पडत नाही. मुरमुरे दिल्याने काही फरक पडत नाही. ज्ञानेश्वरीचे विचार जर तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये मित्राकडे नेऊ शकलात. म्हणून आळंदीला आल्याच्या नंतर 2च गोष्टी करा. ह्या 2 गोष्टी ज्याच्या साधल्या त्याचं सगळंच साधलं, आणि ह्या गोष्टी जर बिघडल्या तर त्याचं सगळंच बिघडलेलं असतं. म्हणून एक आहे भावदर्शन, माऊलीच्या समाधीचं भावदर्शन घ्या आणि ज्ञानदेवीचं बोधदर्शन घ्या. बोधदर्शन, इथे प्रेमभाव द्या आणि इथं बोध घ्या आणि त्या बोधातून आपली उन्नती करा. हाच त्यातला मन आपला जडमुडता कशामुळे आहे? आपल्याला भावदर्शनही नाही आणि बोधदर्शनही नाही. ज्ञानेश्वरीचं बोधदर्शन विश्वासाठी आहे. ज्ञानेश्वरी काही वारकऱ्याची ग्रंथ आपण म्हणतो, परंतु मी कधीच म्हणत नाही वारकऱ्याचा ग्रंथ आहे. विश्वातील प्रत्येक मानवाचा ग्रंथ आहे. विनोबास बोलून गेलेत. विनोबाने सांगितलं की या जगामध्ये आत्ता जे धर्म आहेत या धर्मामध्ये खूप कॉरल चाललेले आहेत. लोकांचं या धर्माबद्दल आता प्रेम कमी होत चाललेलं आहे. तर एक प्रवाह निर्माण होणार आहे की जगामध्ये एकच धर्म सर्व मानवासाठी असावा आणि तो मानवता धर्म असावा. जर असा धर्म निर्माण करण्याची वेळ आली तर विनोबाने सांगितलं, ज्ञानेश्वरी आस्थाच्या असा एकही शब्द न बदलता विश्वाचा धर्मग्रंथ होईल एवढं सामर्थ्य आहे. आता एवढा मोठा ग्रंथ आपला आहे, आपण एवढे भाग्यवान आहोत. आता एकच करण्याची गरज आहे आम्हाला वाटतं. लहान पोरांपर्यंत ज्याच्यापर्यंत नेता येतील त्याच्यापर्यंत ज्ञानेश्वरी विचार नेण्याची गरज आहे. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी.
ज्ञानेश्वरी वाचली तर विठ्ठल कळतो, ज्ञानेश्वरी वाचली तर ज्ञानदेव तुकोबाराय कळतात, ज्ञानेश्वरी वाचली तर भजन कळतं, भक्ती कळते, सगळं काही कळते. म्हणून ज्ञानेश्वरीच्या जवळ जाण्यात इथं आल्याच्या नंतर आपण ज्ञानेश्वरीसाठी आलो तर माऊलीच्या समाधीला भेट देण्यासाठी आलो, ते एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी सगळं विसरलं तरी चालतंय. ज्ञानेश्वर शेवटचं चरण मी पहिल्यांदा सांगितलं होतं की परमार्थामध्ये विनय केवढा असावा हे अगोदर नारायण महाराजांनी तुमच्यासमोर डोळ्यासमोर आणून ठेवलेलं आहे. इतक्या विनयानं संताकडे पाहिलं पाहिजे. आपल्याला नाऱ्या म्हणून घेत आहेत ते. नामदेवराज चिरंजीव होते, अभंग रचना करतात. म्हणे नामयाचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा. एवढा विनय जेव्हा वाढतो, जितका विनय मोठा जितकी भक्ती चांगली. जिथे विनय नाही त्याला भक्ती म्हणतच नाहीत. अशा प्रकारे या अभंगामधून माऊलीचं वर्णन समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला. पूर्णतः समजणे अवघड आहे, परंतु संतांनी एवढं काही वाङ्मय उभं करून ठेवलेलं आहे, ते जास्तीत जास्त त्याचं अवलोकन चांगल्या रीतीने करण्याची गरज आहे आणि आपली बुद्धी सरळ, मती सरळ करण्याची गरज आहे असं मला वाटतं. तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे या कीर्तनधारेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या भागात नव्या अभंगासह. तोपर्यंत रामकृष्ण हरी. संत विचार काय करतात? नित्यम सज्जन संपर्कात विवेक उपजायते. विचारातून आचार तयार होतो आणि आचारातून उच्चार बाहेर येतात. मनी वसे, जे मनी आहे अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. मग अंतकरण पवित्र झाली की आचार पवित्र होईल आणि आचार पवित्र झाला तरच उच्चार पवित्र राहतील आणि विचार पवित्र करायचे असतील तर संत संगतीशिवाय पर्याय नाही.